नमस्कार मित्रांनो, आज आपण थंडी थंडी मँगो फ्रुटी करणार आहोत। तर आधी एक कच्ची कैरी आंबा घेऊन आंब्याचे व कैरीचे साल काढून घ्यायचे आहे। नंतर त्या साल काढून घेतलेल्या आंब्याचे व कैरीचे या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहे। कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तो कुकरचा डब्बा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। ते होतपर्यंत पाक करून घेऊया। पाक करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची आहे, 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। गुलाबजामला जसा पाक करतो आपण तसा पाक तयार करायचा आहे। तर पाक रेडी झालेला आहे, पूर्णपणे गार करून घ्यायचा। तोपर्यंत कैऱ्या आणि आंबा पण शिजला आहे। मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये केलेला पाक टाकून पुन्हा एकदा काढून घ्यायचा आहे मिक्सरवरती। नंतर बाउलमध्ये ॲड करून थंडगार पाणी टाकून एकत्र करून घ्यायचं आहे आणि थंडी थंडी मँगो फ्रुटी सर्व करायची आहे। डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला आहे, नक्की जाऊन पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू।